माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये कोण कसे आपली वारीक रुजू करेल ना सांगता येत नाही। व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात ते काही खोटं नाहीये। या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण आपली सेवा वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो। कुडूस फाट्याच्या रिंगण सोहळ्यामध्ये सोलापुरातून चक्क विठ्ठल रखुमाई अवतरली होती बरं का। सोलापुराची ज्ञानेश्वरी करंजे या मुलीला पांडुरंगाच्या रूपामध्ये पाहून वारकरी अक्षरशः आश्चर्यचकित होऊन गेले। अर्धनारी नटेश्वराप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी रूपामध्ये अवतरलेल्या या कन्येचं रिंगण तळावरती कौतुक सुद्धा होतं। या विठ्ठल रुक्मिणी अवतारातील ज्ञानेश्वरी सोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण कालच्या भागामध्ये विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं। भारुडकार गोरख तुपे यांचं एक सुंदर वेशभूषा आपण पाहिली। आज सुद्धा आपण पुन्हा एकदा विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन घेणार आहोत। मात्र त्याकरता आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी असं एक वेगळं दर्शन आपल्याला आज होणार आहे आणि साक्षात पांडुरंग आपल्या समोर आहे। अतिशय सुंदर अशा कल्पनेतून साकारलेलं हे रूप, ही वेशभूषा आपण आता पाहतो आहोत। आपल्या टीम त्यांची आता सोबत आहे आणि अतिशय सुंदर अशी संकल्पना या ठिकाणी आपण पाहतो आहोत। आपण याची माहिती घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा आणि ही संकल्पना कशी सुचली? मी सोलापूरहून आले। ज्योती दीपक करंजे माझं नाव आहे। ही माझी मुलगी आहे। मी स्वतः फॅशन डिझायनर आहे। माझं लेडीज टेलर शॉप आहे आणि ही ब्युटिशियन आहे। हिनं मेकअप केलेला आहे। हिचं पण पार्लर आहे। हिचं माहेर आहे। इकडं आलोय आम्ही तिच्या माहेरी। आणि हे जे आहे ना, मी सहज मोबाईल बघत होते, विठ्ठल रुक्मिणीचे फोटो पाहत होते। मग तेव्हा विचार केला, विठ्ठल करावं तर फक्त रुक्मिणी मागे राहते, रुक्मिणी करावं तर विठ्ठल मागे राहतो, असा विचार केला। मग रुक्मिणी ही विठ्ठलाची अर्धांगिनी आहे म्हणून ही कन्सेप्ट सुटली मला। हा कॉस्ट्यूममध्ये मला म्हणजे पहिल्यांदा लहानपणापासून मी अशा कॉस्ट्यूममध्ये आलेली आहे। लहानपणी तू कधीच कुठल्या स्पर्धेत वगैरे भाग घेतला नव्हता? गॅदरिंगमध्ये घेतलं होतं मी, पण त्यामध्ये विठ्ठल बनले नव्हते मी। मग हे पहिल्यांदा मी अशी ह्या अवतारामध्ये आलेली आहे। माऊलींच्या रूपामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणीला आज आपण पाहतोय। तुम्ही हिचा मेकअप केलेला आहे, तुम्हाला कसं वाटतंय? किती वेळ लागला हा मेकअप करायला? म्हणजे कसे फार अगदी कमी वेळ लागला। माऊलींनी स्वतःच येऊन सगळं साक्षात करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही। कसं कल्पना सुचली पण अगदी कमी वेळेला। काल आम्ही दुपारी ही कल्पना सुचली आम्हाला, मग रात्री यांनी कॉस्ट्यूम शिवला, त्यानंतर आम्ही पहाटे उठून सकाळी हिचा मेकअप करायला घेतलो आणि त्याप्रमाणे होत गेलं सगळं। माझं माहेरच हे आहे। मी लहानपणापासून हा रिंगण सोहळा बघत आली आहे आणि मला या रिंगण सोहळ्याची एवढी आतुरता आहे की मी सोलापूरवरून इथे येते बघण्यासाठी। मग ह्या माझ्या मैत्रिणी आहेत, मी मैत्रिणींना सांगितलं, त्यांनाही आवडलं। मग आलो, मग ही आम्हाला कल्पना सुचली, मग करत गेलो आणि खूप छान वाटतं। ही माझी मम्मी आहे आणि माझ्या मम्मीचा खूप सपोर्ट असतो मला। तुमची सुद्धा एक ही छान पद्धतीची वारीच आहे, त्यामुळे आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून आमच्या गोड विठ्ठलाला ही गोडशी भेट आपण देऊया। खूप सुंदर असं रूप स्वीकारलेलं आहे आणि खूप छान असं कॉन्सेप्ट तुमची आहे, त्यामुळे तुमची एक वारी म्हणूया आणि तुमची ही वारी सुद्धा विठ्ठलाकडे आपण सुफळ संपूर्ण हो अशी मागणी करूया। जय हरी विठ्ठल। जरूर जरूर जरूर। या गर्दीत ॲक्च्युली इतक्या आम्ही बेभान झालो होतो, तर त्या गर्दीत माझा मोबाईल हरवला आणि तो सापडला सुद्धा। ही माऊलींची कृपा। खरंच मी तर आज खूप धन्य झाले सर। सापडलाय मोबाईल, हे सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये। पण शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी खडूस फाट्यावरून।